लोकसभा निवडणुकीत झालेल्या पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे बारामतीची लढत हे देशभरात सगळ्यात चर्चेत राहिली होती। या लढतीमुळे पहिल्यांदाच पवार घराण्यातले दोन नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले। यावर बारामती लोकसभा मतदारसंघात बहिणी विरोधात बायकोला उमेदवारी देऊन चूक केली असल्याची कबुली सुद्धा नुकतीच अजितदादांनी दिली आहे। पण आता विधानसभेला सुद्धा दोन मतदारसंघात पवार घराण्यातल्या उमेदवारांमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता आहे। याबाबत स्वतः रोहित पवारांनी तसा दावा देखील केलाय। अजित पवार यांच्या उमेदवारीसाठी कर्जत जामखेडमध्ये सर्वे सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तर दुसरीकडे आज स्वतः अजित पवारांनी सुद्धा बारामतीतनं लढण्याची इच्छा नसल्याचं जाहीर वक्तव्य केलंय। जय पवार यांचे समर्थक हे जय पवार यांना बारामतीतनं उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला त्यावरनं बोलत असताना अजित पवारांनी मी 7 ते 8 वेळा इथनं निवडणुका लढलोय, त्यामुळे मला तर फारसा रस नाहीये, त्यामुळे जय संबंधीचा विचार केला जाईल असं वक्तव्य केलंय। त्यामुळे आता कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध अजित पवार आणि बारामती जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे। पण एकदा घरातल्या उमेदवाराविरोधात पराभव स्वीकारल्यानंतर सुद्धा अजित पवार असा निर्णय घेतील का, आणि जर घेतलाच तर त्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आज पत्रकारांनी अजित पवारांना बारामती विधानसभेसाठी जय पवारांचे समर्थक आग्रही आहेत असं विचारलं असता बारामतीत मला रस नाहीये असं सांगून जय बाबतचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल असं वक्तव्य दादांनी केलं। आता यामुळेच आपण यंदा बारामतीतनं निवडणूक लढणार नसल्याबाबत दादांनी सूचक विधान केल्याचं म्हटलं जाते। एकीकडे शरद पवार युवा नेत्यांची फळी बांधत असताना अजित पवार सुद्धा युवा नेतृत्वाला म्हणजे जय पवारांना संधी देऊन काकांचाच फॉर्म्युला वापरत असल्याची चर्चा होतीये। पण अजित पवार बारामती सोडतील का, आणि बारामती जर त्यांनी सोडली तर त्यामागची नेमकी कोणती कारणं असू शकतात, तर या संदर्भातला विचार केला तर अजित पवार 1991 पासून म्हणजे जवळपास 7 टर्म पासून बारामती विधानसभा मतदारसंघातनं निवडून येत आहेत। विशेष म्हणजे बारामती हा अजितदादांचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो। तरी सुद्धा अजित पवार बारामती मतदारसंघ सोडण्याचा निर्णय का घेतायत, तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारामतीत काहीही झालं तरी शरद पवारांना मिळणाऱ्या सहानुभूतीला आपण कमी करू शकत नाहीये हा अजित पवारांच्या लक्षात आलं असल्याचं बोललं जाते। बारामतीत जरी अजित पवारांच्या कामामुळे त्यांचा होल्ड असला तरी शरद पवार यांच्याविषयी बारामतीकरांच्यात चांगली सहानुभूती आहे। सुप्रिया सुळेंना बारामतीतनं जे काही लीड मिळालं त्यामुळे शरद पवारांना पराभूत करण्यासाठी अजित पवार जेवढी ताकद लावतील तेवढी शरद पवारांना मिळणाऱ्या सहानुभूतीत वाढ होताना दिसतेय। तेच यावेळी युगेंद्र पवार यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं। जर अजित पवार युगेंद्र पवारांच्या विरोधात स्वतः उभे ठाकले तर सख्या पुतण्याच्या विरोधात अजित पवार उभे राहिले असा मेसेज जाऊन त्याचा मोठा फटका अजितदादांना बारामतीत बसू शकतो। यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः युगेंद्र पवारांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी चांगलं काम केलंय। अशा परिस्थितीत जर शरद पवारांनी युगेंद्र यांना उमेदवारी दिली तर युगेंद्र पवारांना या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होऊ शकतो। जरी युगेंद्र पवारांना या निवडणुकीत विजयी होता आलं नाही तरी अजित पवारांना ते अटीतटीची लढत देऊ शकतील। त्यामुळे बारामतीतनं जरी अजित पवार विजयी झाले तरी त्यासाठी त्यांना जास्तीची ताकद लावावी लागेल आणि त्यातही फार कमी मताच्या फरकानं ते विजयी होऊ शकतात। अजित पवारांचा रेकॉर्ड पाहिला तर गेल्या वेळच्या विधानसभेला अजित पवार हे महाराष्ट्रातनं सगळ्यात मोठं लीड घेऊन विजयी झाले होते। आजपर्यंत बारामतीतलं त्यांचं लीड 50,000च्या खाली आलेलं नाहीये। त्यामुळे जर युगेंद्र पवार यांच्या विरोधात दादांचं लीड कमी झालं तर एक प्रकारे बारामतीत अजितदादांचं वर्चस्व कमी झालंय असा मेसेज जाऊ शकतो। आधीच पार्थ पवारांचा मावळातला पराभव, सुनेत्रा पवारांचा बारामतीतला पराभव, त्यात अजित पवारांना स्वतःच्या बालेकिल्ल्यात जिंकायला जर धडपड करावी लागली तर अजित पवार कसे बॅकफुटला चाललेत हे दिसून येईल। आणि समजा अजित पवारांचा युगेंद्र पवारांकडनं पराभव झाला तर मात्र एक प्रकारे हा पराभव अजित पवारांचं राजकीय भवितव्य संपवणारा ठरू शकतो। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बारामतीतनं जर स्वतः अजित पवार लढले तर त्यांना सगळं लक्ष बारामतीतच द्यावं लागेल। लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर आता अजित पवारांना पुन्हा एकदा फ्रंट फूटवर येण्यासाठी विधानसभा निवडणूक हाच एकमेव मार्ग आहे। जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपली ताकद दाखवायची ही संधी दादांना चालून आली आहे। त्यामुळे अजित पवार यावेळी सावध भूमिका घेताना दिसतात। गुलाबी रंगातल्या त्यांच्या गाड्या सध्या महाराष्ट्रभर आपल्याला फिरताना दिसतात। लोकसभेला दादांनी सुनेत्रा पवारांना बारामतीच्या रिंगणात उतरवलं त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली। अजित पवारांना काहीही करून सुनेत्रा पवारांना तिथनं निवडून आणायचं होतं। त्यामुळे अजितदादांनी आपली सगळी ताकद
बारामतीतच लावली। त्याचा परिणाम म्हणजे इतर मतदारसंघात अजित पवारांचं दुर्लक्ष झालं, ते प्रचार सभांना सुद्धा गेले नाहीत। त्यामुळे अजित पवारांना बारामतीत तर फटका बसलाच, पण इतर मतदारसंघात सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळेच आता अजित पवार यांनी बारामतीतनं जय पवार यांना उतरवण्याची भाषा केली आहे असं म्हटलं जातंय। त्याचं कारण म्हणजे जय पवार यांच्यासाठी अजित पवारांचे बारामतीतले सहकारी काम करू शकतील आणि अजित पवार इतर मतदारसंघात आपलं लक्ष देऊ शकतील। आता जय पवारांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी मनोज जरांगेंची भेट घेतलेली, तसंच ते मतदारसंघात सुद्धा लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसतात। दुसरीकडे युगेंद्र पवारही शरद पवारांच्या साथीनं फिरताना दिसतात आणि त्यामुळेच बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना होईल, जो तिसऱ्या पिढीचा सामना असेल असं म्हटलं जातंय। आता येतो चर्चेतला दुसरा मुद्दा, तो म्हणजे अजित पवारांच्या कर्जत जामखेडमधनं लढण्याच्या चर्चा का होत आहेत। तर याचं पहिलं कारण म्हणजे अजितदादांसाठी सेफ असणारा मतदारसंघ। बारामतीनंतर अजित पवारांसाठी जर सेफ मतदारसंघ कुठला असेल तर तो म्हणजे कर्जत जामखेड आणि पिंपरी चिंचवडचा। जर कधी भविष्यात बारामती सोडावीस लागली तर त्यासाठी पर्याय म्हणून दादांनी हे दोन मतदारसंघ आधीपासूनच लक्ष घालून तयार करून ठेवलेत असं म्हटलं जातं। या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीची टीम ही शरद पवारांपेक्षा अजित पवारांची टीम म्हणूनच ओळखली जाते। पण रोहित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांच्यासाठी कर्जत जामखेड हा मतदारसंघ निवडण्यात आला होता। मीच तो मतदारसंघ त्याला निवडण्यासाठी मदत केली होती असं सुद्धा दादांनी मागे सांगितलं होतं। 2019 मध्ये कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांनी विजय मिळवला असला तरी त्यामागे अजित पवारांचा मोठा फोर्स लागला होता। शरद पवारांनी घेतलेली सभा, अजित पवारांची ताकद, मराठा धनगर मतांची बांधलेली मोठ, या सगळ्यामुळे रोहित पवारांना इथनं विजय मिळवता आला। पण यावेळीची परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे। आता पक्षातल्या फुटीनंतर कर्जत जामखेड मधले स्थानिक नेते हे अजित पवारांसोबत गेलेत। राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, राजेंद्र गुंड या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागच्या वेळेला रोहित पवारांना एकतर्फी पाठिंबा दिलेला, पण पक्षातल्या फुटीनंतर राजेंद्र फाळके सोडून इतर दोन्ही नेते अजितदादांच्या सोबत गेले। दुसरीकडे कर्जत जामखेड मधील MIDCचा प्रकल्प अजूनही झालेला नाहीये। जरी रोहित पवारांनी यासाठी महायुती सरकारला जबाबदार धरलं असलं तरी MIDC साठी प्रयत्न केले असले तरी विरोधक मात्र या MIDCचा जागेचा लाभ हा काही उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला होता। तर दुसरीकडे कर्जत जामखेडच्या बस डेपोसाठी सुद्धा बराच काळ लोटल्यानं रोहित पवारांबद्दल यावेळी मतदारसंघात म्हणावा तितका सकारात्मक प्रतिसाद नाहीये। याच वातावरणामुळे अजित पवारांसाठी हा मतदारसंघ सेफ ठरू शकतो असं म्हटलं जातंय। आता अजित पवार कर्जत जामखेड निवडतील याची चर्चा होण्याचं दुसरं कारण म्हणजे रोहित पवार हे अजित पवारांसाठी भविष्यातले स्पर्धक असतील। मध्यंतरी जेव्हा राष्ट्रवादीत बंड झालं तेव्हा शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण असणार अशा चर्चा रंगल्या होत्या। त्यावेळी सगळ्या माध्यमांमध्ये रोहित पवार यांच्या नावाची चर्चा झाली। रोहित पवारांनी सुद्धा अजित पवारांच्या बंडानंतर त्यांची स्पेस घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। राष्ट्रवादीत बंड झाल्यावर शरद पवारांना दिलेली साथ, पक्षातनं बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर केलेली जहरी टीका यामुळे रोहित पवार हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचं भविष्यातलं नेतृत्व म्हणून आक्रमकपणे पुढे येताना दिसले। त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी भविष्यात जर कोणी स्पर्धक ठरू शकत असेल तर ते रोहित पवार असू शकतात असं म्हटलं जातं। सुप्रिया सुळे या मुळात राज्याच्या राजकारणात तितक्या सक्रिय नाहीयेत आणि महत्त्वाचं म्हणजे जरी त्या पवारांच्या कन्या असल्या तरी त्यांचं आडनाव पवार नसल्याने ते अजित पवारांच्या स्पर्धक ठरत नाहीत असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। पण रोहित पवार यांचं पवार आडनाव आणि राज्यातल्या राजकारणात त्यांचा वाढता प्रभाव यामुळे भविष्यात ते शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे। यामुळेच अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, जय पवार यांच्या समोरच्या अडचणी सुद्धा वाढताना दिसतील आणि याच कारणानं अजित पवार कर्जत जामखेडमधनं विधानसभा लढून रोहित पवारांना पराभूत करण्याची रणनीती आखू शकतात असं म्हटलं जात आहे। जय पवार बारामतीतनं लढू शकतात, कर्जत जामखेडमधनं अजित पवार लढू शकतात, या झाल्या जरतरच्या गोष्टी। लोकसभेच्या निवडणुकीआधी सुद्धा बारामतीच्या उमेदवारीवरनं अजित पवारांनी अशी वक्तव्य करत संभ्रम निर्माण केला होता, पण सरते शेवटी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता। त्यामुळे यावेळी सुद्धा जोपर्यंत अजित पवार बारामतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत बारामती विधानसभेचा अजित पवार गटाचा उमेदवार कोण असेल हे निश्चितपणे सांगता येत नाही। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, अजित पवार यावेळी खरंच बारामती विधानसभेचा डाव सोडत कर्जत जामखेडमधनं लढतील का? बारामती जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होईल का? आणि या लढतीत नेमका कोणाचा विजय होऊ शकतो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।